पुणेकरांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे। पाणी पुरवठा का बंद असणार आहे आणि यामध्ये नेमक्या कोणत्या भागांचा समावेश असेल हे मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देतो। तर महापालिकेच्या पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि होळकर पंपिंग स्टेशनवर तातडीची विद्युत आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। यामुळे शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट, बिबेवाडी, कात्रज, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर, येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, नगर रोड, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंडवा, कोंडवा, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, सांगवी, दापोडी, बोपोडी आणि खराडी या सर्वच प्रमुख भागांचा पाणी पुरवठा गुरुवारी म्हणजे 16 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद असेल। महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी सुद्धा पाणी उशिरा आणि अतिशय कमी दाबाने येईल। त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा आणि पाणी जपून वापरा। महापालिकेने ही दुरुस्तीची कामं तातडीने हाती घेतल्यामुळे नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही। त्यामुळे ही बातमी तुमच्या ग्रुप्सवर, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।